याचा स्पीड कमी करता का या पंख्याचा? नाही, हा कमी करा, कमी करा, पलीकडे फिरवा, कमी करा, अजून कमी करा. नाही, याचा बटन दुसरा असावा. बंद करून बघा बरं कुठला बटन आहे. नाही, हा ते कमी करा. वाढवा थोडस, एकनीच वाढवा, थोडं एकनी कमी करा. हा, एसी चालू आहे ना की बंद करायची? बंद केली का? ठीक, लागलं तर चालू करू शकता तुम्ही. ठीक, चला. चला, okay. In the previous lecture we discussed about a few questions because we had a technical difficulty in playing the board, and that is why we thought of taking a test so as to improve your knowledge of English language. आता थोडंसं तुम्हाला मी भाषेचं बेसिक शिकवणार आहे आज. ठीक आहे, आज बेसिक एकदा तुम्हाला कव्हर करून देतो, मग आपल्याला एक एक टॉपिक आपल्याला घेता येईल व्यवस्थितपणे. ठीक आहे, आता पहा, जसं तुम्ही मराठी व्याकरण शिकला असाल, so when you learn Marathi grammar you must have studied about कर्ता, कर्म, क्रियापद अशा गोष्टी आपण शिकलो असू. त्याचप्रमाणे सिमिलरली यू नीड टू लर्न अबाउट सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब अँड सर्टन अदर आस्पेक्ट्स ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आज आपण पाहूया बेसिक्स ऑफ इंग्लिश. इंग्रजी भाषेचं जे बेसिक्स आहे ना, ते आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. टुडे वी विल डिस्कस अबाउट इट. आता पहा, मी एक छोटंसं वाक्य लिहितो या ठिकाणी. आय विल राईट अ सिंपल सेंटेन्स फॉर यू. एक छोटंसं वाक्य लिहितो एक. ठीक आहे, आता वाक्य घेऊया आपण. आय एम रायटिंग अ लेटर. आपण काय घेतलंय? आय एम रायटिंग ए लेटर. याचा मराठी अर्थ होतो मी एक पत्र लिहित आहे, असा अर्थ आहे. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे जे प्रत्येक शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दांमध्ये प्रत्येक शब्द हा वेगवेगळा आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये पार्ट्स आहेत, देर आर बॉडी पार्ट्स. तर प्रत्येक बॉडी पार्ट्स वेगळा आहे, अँड एव्हरी बॉडी पार्ट हॅज गॉट टू परफॉर्म अ डिफरंट फंक्शन. प्रत्येक शरीराच्या अवयवाचं कार्य सुद्धा वेगवेगळं आहे. बोटांचं कार्य वेगळं, नाकाचं कार्य वेगळं, डोळ्यांचं वेगळं. Similarly, there are different words which you can see in the given sentence. Now, each of these words has a different function to perform. प्रत्येक शब्दाला वेगळा फंक्शन जो आहे तो परफॉर्म करायचा आहे. आता यामध्ये काय असेल, हा जो आय आहे, आय हा आहे वाक्याचा सब्जेक्ट. हा काय आहे? वाक्याचा सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. ठीक आहे, तसंच आता हा जो एम आहे, तर हा एम काय आहे? याला म्हणतो आपण वाक्यातला ऑक्झिलियरी व्हर्ब. याला आपण म्हणू शकतो सहाय्यकारी क्रियापद. काय म्हणू शकतो? सहाय्यकारी क्रियापद म्हणू शकतो याला आपण. ठीक आहे, आता हे जे रायटिंग आहे, तर रायटिंग आहे त्याला म्हणतात मेन व्हर्ब. हा वाक्यामधला काय आहे? मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. हा काय आहे? वाक्याचा मुख्य क्रियापद आहे. तसंच आता इथे हे जे ए आहे, ए, तर या ए ला म्हणतात आर्टिकल. ए काय आहे? आर्टिकल. आर्टिकल म्हणजे उपपद. आणि हे जे लेटर आहे याला आपण म्हणतो वाक्याचा ऑब्जेक्ट. काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय?
कर्म. तसं मराठी वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतात. सिमिलरली यू हॅव सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट इन अन इंग्लिश सेंटेन्सेस. कुठल्याही इंग्रजी वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद तिथे सुद्धा असतो. आता पहा इथे आय काय आहे, सब्जेक्ट आहे कर्ता. एम आहे ऑक्झिलियरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. रायटिंग काय आहे, मेन व्हर्ब मुख्य क्रियापद. लेटर काय आहे, ऑब्जेक्ट कर्म. आणि अ काय आहे, आर्टिकल आहे. अ काय आहे, आर्टिकल आहे या वाक्यामध्ये. येते लक्षामध्ये. आता पहा, आता आपल्याला एक एक गोष्ट डिस्कस करायची आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सब्जेक्ट म्हणजे काय. व्हॉट इज अ सब्जेक्ट, कशाला म्हणायचं सब्जेक्ट. आता पहा, आय एम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे. या वाक्यामध्ये कोणती कृती होते आहे बरं, लिहिण्याची कृती होते आहे. काय लिहितोय, पत्र लिहितोय. अच्छा, हे पत्र लिहिण्याची जी कृती आहे ती कोणाद्वारे केल्या जात आहे, आय द्वारे केल्या जात आहे. म्हणजे वाक्यामध्ये कृती करणारा शब्द कोणता आहे, इथे आय आहे. बरोबर आहे. म्हणजे या वाक्यामध्ये एक पर्टिक्युलर ऍक्शन परफॉर्म होतीये आणि ती ऍक्शन, दॅट ऍक्शन इज बीइंग परफॉर्म्ड बाय द सब्जेक्ट कॉल्ड आय. म्हणजे साध्या भाषेमध्ये कर्ता कशाला म्हणतो आपण, वाक्यामध्ये कृती करणारा शब्द म्हणजे कर्ता. बरोबर आहे. किंवा वाक्य ज्याच्याबद्दल बोलल्या जाते, संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल बोलल्या जाते किंवा लिहिल्या जाते त्याला काय म्हटलं जातं, कर्ता असं म्हटलं जातं. मग आता पहा, सब्जेक्ट जे आहे, सब्जेक्ट म्हणजे काय, तर त्याला म्हणू शकतो आपण सब्जेक्ट म्हणजे काय, त्याला म्हणतात ऍक्शन डुईंग वर्ड. काय म्हणतात त्याला, ऍक्शन डुईंग वर्ड. वाक्यामध्ये कृती करणारा जो शब्द आहे त्याला आपण कर्ता असं म्हणतो. कृती करणारा शब्द, कृती करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, कर्ता असं म्हणतो. बरोबर आहे. याची दुसरी व्याख्या कशी करता येईल आपल्याला, की वाक्य ज्याच्याबद्दल बोलल्या जातं किंवा लिहिल्या जातं. सब्जेक्ट इज a thing about which the whole sentence is either being spoken or written. ज्याच्याबद्दल वाक्य लिहिल्या जाते किंवा बोलल्या जाते त्याला काय म्हणतात, कर्ता असं म्हणतात. आलं का लक्षामध्ये. मोकळं बसा निवांत. ओके, समजलं. ठीक आहे. आता पहा, सब्जेक्टची दुसरी व्याख्या कशी काय आहे. ओके, सब्जेक्ट इज सब्जेक्ट इज something about which the whole sentence is being spoken or written. Okay, subject is subject is something about which the whole sentence is being spoken or written. ज्याच्याबद्दल पूर्ण वाक्य बोलल्या जाते किंवा लिहिल्या जाते त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, सब्जेक्ट असं म्हणू शकतो. बरोबर आहे. मग सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यामध्ये कृती करणारा शब्द किंवा वाक्य ज्याच्याबद्दल बोलल्या जातं त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो किंवा कर्ता म्हणत असतो. ठीक आहे. आता हे जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आता पहिला कर्ता आहे तो काय आहे, आय. आयचा अर्थ काय होतो, आयचा अर्थ होतो मी. आता आय कधी वापरतात, स्वतःसाठी. कधी वापरतो आपण, स्वतःसाठी आय वापरतो. म्हणजे आय इज युज्ड फॉर वन सेल्फ. तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल तर तुम्ही काय वापरता, आय वापरता. वन सेल्फ, ONESELF, फॉर वन सेल्फ. ठीक आहे. स्वतःसाठी काय वापरतात, हा आय जो आहे तो कर्ता वापरतात. ठीक आहे. दुसरा कर्ता कुठला आहे, वी. वीचा अर्थ काय होतो, आम्ही. वी म्हणजे काय, आम्ही. आता वी कधी वापरतात, स्वतःला पकडून इतर लोक असल्यास. ओके, मोर दॅन 2 people इन्क्लुडिंग आय. आता माझ्या समोर तुम्ही 4 लोक आहात. मग मी काय म्हणतो, समजा बाहेरून कोणी मला विचारलं, अरे तुम्ही काय करत आहात, सर आम्ही इंग्रजी शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश. मग इथे वी कशाला म्हणतात, वी इज युज्ड फॉर more than 2 people including
इन्क्लुडिंग आय. ओके, म्हणजे स्वतःचाही समावेश ज्याच्यात असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक ज्यात स्वतःचाही समावेश असेल ते काय झालं, वी झालं. आय वी. आता त्यानंतर दुसरा कुठला करत आहे, यू. यू मराठीमध्ये तू आणि तुम्ही. आता मराठीमध्ये काय होतं ना, वेन यू हॅव अ पर्सन, अ रिस्पेक्टेड पर्सन, युअर सिनियर ऑर अन ओल्डर पर्सन, तर आपण मराठीमध्ये तुम्ही म्हणतो. बाबाला म्हणतो का तू, का रे तू कुठे गेला होता काल, असं म्हणतो का आपण बाबाला मराठीमध्ये, बाबा काल तुम्ही कुठे गेले होते, आहे की नाही. आईला आपण अरे का रे बोलतो, बाबाला जनरली बोलत नाही. तुमचे समजा शिक्षक आहेत, हेडमास्टर आहे, प्रिन्सिपल आहे कॉलेजचे, का रे काल दिसला नाही यार, कुठे गेला होता तू, असं म्हणतो का आपण त्याला. सर आपण म्हणा का, हो सर काल तुम्ही दिसले नाही, बाहेर गावी गेले होते का, आदराने बोलतो ना. तसं इंग्लिश मध्ये जे आहे, तुमच्या समोर आदरार्थी व्यक्ती असेल तरीही यूज वापरतात, आणि एक असेल तरी यूज वापरतात. म्हणजे यूचा व्यक्ती परत्वे, इट्स मीनिंग इज चेंज्ड ॲज पर द पर्सन. समोरच्या व्यक्तीनुसार त्याचा अर्थ जो आहे तो बदलतो. समोरचा व्यक्ती यू म्हटलं, मोठा असेल तर त्याला तुम्ही संबोधल्या जातं, एक असेल तर तू संबोधल्या जातं. ठीक आहे. मग यू कधी वापरतात, आपल्या समोर एक किंवा एकापेक्षा जास्त लोक असल्यास आपण काय वापरतो, यू. समजा एकच असेल तर यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहे. आणि अनेक असतील तर यू आर माय फ्रेंड्स. म्हणजे यू सोबत जर तुम्ही एकवचनी नाउन वापरलं, म्हणजे सिंग्युलर नाउन वापरलं, तर काय होईल, ते एकवचनी होईल. आणि यू सोबत तुमचं जे नाउन आहे वाक्याचं, तुमचं जे नेम आहे, ते जर अनेक वचनी असेल तर ते काय होतं, प्लुरल होतं. बरोबर आहे. समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला, एक वाक्य घेऊया आपण. उदाहरण, यू आर माय फ्रेंड. ठीक आहे, यू आर माय फ्रेंड. आता फ्रेंड हे जे नाउन आहे, इथे हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेक वचनी. इथे हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे ना. मग या ठिकाणी यू आर माय फ्रेंड म्हणजे मी किती व्यक्तीबद्दल बोलतोय, एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय. पण समजा मी दुसरं वाक्य घेतो या ठिकाणी, यू आर माय फ्रेंड्स. इथे मी वाक्य काय घेतलं, यू आर माय फ्रेंड्स. आता या ठिकाणी फ्रेंड्स जे आहे हे कसं आहे, अनेक वचनी आहे. हे कसं आहे, अनेक वचनी आहे. फ्रेंड्स कसं आहे, अनेक वचनी आहे. मग हा जो फ्रेंड्स आहे हा अनेक वचनी आहे. मग इथे यू सोबत हे नाउन वापरलंय आपण प्लुरल मध्ये, यू आर माय फ्रेंड्स. मग या वाक्यामध्ये फक्त आपण एका व्यक्तीबद्दल बोलतोय का, नाही. इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स वी आर टॉकिंग अबाउट मोर दॅन टू पर्सन. म्हणजे माझ्या समोर अनेक मुलं आहेत आणि मी त्यांच्याबद्दल बोलतोय की यू आर माय फ्रेंड्स. आणि यू आर माय फ्रेंड म्हटलं तर फक्त एकच. म्हणजे यू सोबत जर तुम्ही सिंग्युलर नाउन वापरलं तर ते सिंगल व्यक्तीचा बोध करतो. यू सोबत जर तुम्ही प्लुरल नाउन वापरलं तर ते काय करेल, अनेक लोकांचा बोध करत असतं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. यू आर माय फ्रेंड, यू आर माय फ्रेंड्स. मग यू कशासाठी वापरतात, ओके. यू इज यूज्ड, यू इज यूज्ड फॉर टू or more than two, two or more than two front person. तुमच्या समोर असलेल्या, ओके, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांसाठी यू वापरतात. ठीक आहे. तिसरं कुठलं आहे, दे. दे 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 म्हणजे काय, ते त्या ती, असं मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ घेतो, ते त्या ती. आता दे कधी वापरतात, वेन डू यू यूज दे. लक्ष द्या, मी लिहायला वेळ देणार आहे तुम्हाला. दे कधी वापरतात पहा, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांसाठी दे वापरतात. पण ते कसे असले पाहिजे, आपल्यापेक्षा दूर असेल तर. ओके. फॉर एक्झाम्पल, दे आर माय पेरेंट्स, ते माझे आई वडील आहेत. दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र आहेत. दे आर माय स्टुडंट्स, ते माझे विद्यार्थी आहेत. दे आर द टीचर्स, ते शिक्षक लोक आहेत. दे कधी वापरतात, दे इज यूज्ड फॉर टू और मोर दॅन टू पर्सन व्हेन दे आर फार अवे. म्हणजे आपण त्यांना स्पर्श करू शकतो का नाही. आता माझे आई वडील तिथे उभे आहेत, तर मी काय म्हणेल, सर ते कोण आहे, तो ते दोन स्त्री आणि पुरुष कोण आहेत, आहा ते माझे आई वडील आहेत. मग मी कसं म्हणेल, दे आर माय पेरेंट्स. ओके, हे लक्षात घ्यायचंय. मग आता लक्षात घ्यायचं, दे कधी वापरतात, दे इज यूज्ड, दे इज यूज्ड फॉर टू or more than two persons when they are
फार अवे, जेव्हा ते आपल्यापासून कसे असतील, दूर असतील, तेव्हा आपण काय वापरतो त्या ठिकाणी, दे वापरतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. आता दे नंतर काय येतं, ही. ही कशासाठी वापरतात, ही म्हणजे काय, तो. ही म्हणजे काय, तो. बघा, एक पुरुष असेल किंवा मुलगा असेल तर आपण काय वापरतो, ही वापरतो ना, बरोबर आहे. समजा ही इज अ बॉय, ही इज माय फ्रेंड, ही इज माय टीचर, तर ही कोणासाठी वापरतात, ही इज युज्ड, ही इज युज्ड फॉर अ मॅन और फॉर अ बॉय. ही हा कधीतरी एका मनुष्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. नंतर आहे शी. शी कुठे वापरल्या जातो, शी म्हणजे काय, ती. ती आता शी कधी वापरल्या जाईल, हे बाळाची शी आहे का, नाही. शी म्हणजे काय, स्त्रिया बोलता मला शी असं आपण कधी कधी बोलतो. शी म्हणजे काय, एक मुलगी असेल किंवा स्त्री असेल तर. ओके, शी इज माय फ्रेंड, शी इज माय मदर, शी इज माय वाईफ. शी कधी वापरतात, शी इज युज्ड, शी इज युज्ड फॉर ए वुमन, फॉर अ गर्ल और अ वुमन. वुमन, वुमन म्हणजे एक स्त्री, ठीक आहे. आणि विमेन म्हणजे अनेक स्त्रिया. WOMAN वुमन म्हणजे एक स्त्री, आणि WOMEN विमेन म्हणजे अनेक स्त्री, असा त्याचा बोध होतो, ठीक आहे. ही शी. आता त्याच्यानंतर काय आहे, इट. इट कधी वापरतात, इट. इट म्हणजे ते. तर इट जे आहे हे ऍक्च्युली वापरतात निर्जीव वस्तूंसाठी आणि प्राण्यांसाठी. इट इज युज्ड फॉर लाईफलेस थिंग. कधी वापरतात, लाईफलेस थिंग. इट is used for lifeless things and animals. म्हणजे प्राण्यांसाठी आणि निर्जीव वस्तूंसाठी काय वापरतात, इट वापरतात. मग आता वाक्यामध्ये जर तुम्हाला आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि कुठलंही नाउन दिसलं की समजायचं ते वाक्यामध्ये कशाचं काम करतात, कर्त्याचं काम करतात. कशाचं काम करतात, कर्त्याचं. कर्ता म्हणजे काय, सब्जेक्टचं काम करतात. ओके, मग सब्जेक्ट कोणकोणते आहेत आता, आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आणि एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं. आता समजा एखादा मुलगा आहे तर त्या मुलाचं जर नाव वापरलं मग वाक्यात ही वापरायची गरज आहे का, नाही. एखाद्या मुलीचं नावच आपण वापरलं तर मग तिथे शी वापरायची गरज आहे का, नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. येते लक्षामध्ये, कळतं इथपर्यंत? आर यू गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. हे काय झाले, हे झाले सगळे सब्जेक्ट. काय झाले, सब्जेक्ट झाले. गॉट इट, अंडरस्टूड? कळलं इथपर्यंत? आणि सब्जेक्ट म्हणजे काय, व्हॉट इज अ सब्जेक्ट? सब्जेक्ट इज ॲन ऍक्शन डुईंग वर्ड इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये कृती करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सब्जेक्ट किंवा कर्ता असं म्हटल्या जातं. येते लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता हे 2 पेज जे आहेत ते नोट करून घ्या. हे नोट करून घ्या आणि हे झालं की मला सांगा पुढचं पेज क्विकली नोट करून घ्या.
झालं का? झालं की पटकन सांगा, म्हणजे दुसरी स्लाइड लिहून घ्यायची, हे पण लिहून घ्या. हे बेसिक आहे, तुमच्या वहीत असलं पाहिजे. तुम्ही लिहिलं का? वहीत असू द्या, फार महत्वाचं आहे, बेसिक आहे. पुढे तुम्हाला नोट्स मिळतील सगळ्या, हे बेसिक आहे ना आजचं, त्यामुळे बाकी मग तुम्हाला मी प्रिंटेड नोट्स देईन. कुठे स्पेलिंग वगैरे नाही समजली तर विचारा. झालं सगळ्यांचं? ओके झालं? ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे, नाव लेट अस गो अहेड. आता हे पाहिलं आपण सब्जेक्ट्स, वाक्यामधले सब्जेक्ट्स पाहिले. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचंय, जसं वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट्स पाहिले, सब्जेक्ट नंतर दुसरा काय येतो? मुख्य क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही? सब्जेक्ट म्हणजे कृती करणारा शब्द. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं आहे मुख्य क्रियापद. तर आता आपण पाहूया वर्ब म्हणजे काय. ठीक आहे, क्रियापद काय असतात आणि त्यांचा काय महत्वपूर्ण भूमिका असते वाक्यांमध्ये, ते जरा आपण पाहूया. आता क्रियापद कशाला म्हणतो आपण, जरा या वाक्याकडे तुम्ही लक्ष द्या. आय एम रायटिंग ए लेटर, मी एक पत्र लिहित आहे. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, कारण कृती कोण करतो आहे? आय. आता रायटिंग हा वाक्यामधला व्हर्ब आहे. रायटिंग इज द मेन व्हर्ब ऑफ द सेंटेन्स. आता हा मेन व्हर्ब का आहे? कारण हा वाक्यामध्ये काय करतोय, कोणती कृती होत आहे हे आपल्याला दाखवतो. आय एम
म्हणजे कर्त्याकडनं कोणती कृती होत आहे हे दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. तर व्हर्ब कशाला म्हणतो आपण, ऍक्शन शोईंग वर्ड. व्हर्बला आपण काय म्हणू शकतो, ऍक्शन शोईंग वर्ड असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे वाक्यामध्ये कोणती क्रिया होत आहे हे दाखवण्याचं काम हे कोणामार्फत केल्या जातं, क्रियापदामार्फत केल्या जातं. आता वाक्यामध्ये क्रियापद जर नसेल, व्हॉट विल हॅपन इफ देयर इज नो वर्ब इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये क्रियापदच नसेल तर वाक्य पूर्ण होऊ शकतं का, आहे की नाही. मी करतो, काय करतो लागेल ना आपल्याला, आहे की नाही. म्हणजे मी, पण नेमकं काय करतो. तर क्रियापद हा काय करतो, एक तर तो काय करतो, ऍक्शन दाखवतो, कोणती कृती होत आहे हे तो वाक्यामध्ये दाखवतो. आणि याची दुसरी व्याख्या काय आहे, इट कम्प्लीट्स द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. इट कम्प्लीट्स द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ कोण पूर्ण करतो, अर्थ कोण पूर्ण करतो, हा क्रियापद. ओके, इट कम्प्लीट्स द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण करण्याचं काम सुद्धा कोणामार्फत केल्या जातं, क्रियापदामार्फत केल्या जातं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे क्रियापद आहे या क्रियापदाचे मित्रांनो वेगवेगळे फॉर्म्स असतात, वेगवेगळे काय असतात, स्वरूप असतात. क्रियापद बघा, काळ बदलला की क्रियापद बदलतो. म्हणजे तुमचं प्रेझेंट टेन्स असेल तर क्रियापद वेगळं आहे, पास्ट टेन्स असेल तर तुमचा वर्ब वेगळा आहे, आणि फ्युचर असेल तरी वर्ब वेगळा आहे. म्हणजे चालू वर्तमान काळ असेल क्रियापदाचं रूप बदललं, पूर्ण वर्तमान काळ असेल क्रियापदाचं रूप बदललं. आता तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून मी एक फक्त इथे दाखवतो की कसा बदल होतो. बघा, वाक्य घेतो मी, आय राईट ए लेटर. मी एक पत्र लिहितो. हे एक वाक्य घेतलं आपण इथे. दुसरं आपण घेऊया इथे, आय एम रायटिंग ए लेटर. काय घेतलं आपण इथे, आय एम रायटिंग अ लेटर. रायटिंग आयएनजी फॉर्म मधला हा वर्ब घेतला. तिसरं घेऊ आपण, आय हॅव रिटन ए लेटर. ठीक आहे. चौथं वाक्य घेतलं. म्हणजे पहा, टेन्स बदलला. पहिला आहे प्रेझेंट सिंपल टेन्स, साधा वर्तमान काळ, वेगळं रूप आहे. दुसरं आहे आय एम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे, चालू वर्तमान काळ, रूप बदललं. अँड आय हॅव रिटन अ लेटर, इथे रिटन हा क्रियापदाचा तिसरा रूप आला, काळ काय आहे, बदललेला आहे. काय झालं, काळ म्हणजे स्वरूप बदललं ना या ठिकाणी. तर हे लक्षात घ्यायचंय की क्रियापदाचे स्वरूप काय होतात, हे बदलत असतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. मग हा जो क्रियापद आहे, टेन्स बदलला तर क्रियापदाचे काय बदलतात, रूप बदलतात. बरोबर आहे. मग किती रूप असतात क्रियापदाचे, तर क्रियापदाचा जो पहिला रूप आहे त्याला म्हणतात प्रेझेंट फॉर्म. काय म्हणतात त्याला, प्रेझेंट फॉर्म, किंवा त्याला म्हणतो आपण क्रियापदाचे वर्तमान काळी रूप. काय म्हटलं जातं त्याला, क्रियापदाचे वर्तमान काळी रूप. क्रियापदाचे वर्तमान काळी रूप, याला तुमच्या समजण्यासाठी आपण V1 असं म्हणूया. ठीक आहे. दुसरा जो रूप आहे त्याला काय म्हटलं जातं, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. पास्ट फॉर्म त्याला म्हणतात क्रियापदाचे भूतकाळी रूप, जो कशामध्ये वापरला जातो, भूतकाळामध्ये वापरला जातो. ठीक आहे. तुमच्या समजण्यासाठी याला आपण V2 म्हणूया. तिसरं जे आहे त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल, त्याला म्हणतात क्रियापदाचे पूर्ण रूप. ठीक आहे. तुमच्या समजण्यासाठी याला V3 म्हणूया. चौथं जे आहे त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. तर त्याला म्हटलं जातं क्रियापदाचे चालू पूर्ण रूप. ठीक आहे. नंतर पाचवं जे आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. इन्फिनिटिव्ह फॉर्म. ठीक आहे. तुमच्या समजण्यासाठी याला V5. आणि सहावं जे आहे त्याला म्हटलं जातं जिरंड फॉर्म ऑफ वर्ब, जिरंड फॉर्म,
तुमच्या समजण्यासाठी याला आपण म्हणूया V6. काय म्हणूया? V6. असे क्रियापदाचे किती रूप असतात मित्रांनो? 6 रूप असतात. पहिलं जे रूप आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रेझेंट फॉर्म ऑफ दी वर्ब, क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप. दुसरं कुठलं आहे? पास्ट फॉर्म, क्रियापदाचे भूतकाळी रूप. तिसरं पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचे पूर्ण रूप. नंतर प्रेझेंट पार्टिसिपल, क्रियापदाचे चालू पूर्ण रूप. आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म, INFINITIVE. आणि नंतर आहे जिरंड फॉर्म. आता पहा, प्रेझेंट फॉर्म कुठे वापरला जाईल? प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये, साध्या वर्तमान काळात. पास्ट फॉर्म कुठे वापरला जाईल? पास्ट सिंपल टेन्स मध्ये, साध्या भूतकाळामध्ये. पास्ट पार्टिसिपल कुठे वापरल्या जातं? कुठल्याही पूर्ण काळामध्ये. मध्ये पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण म्हणजे परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट पूर्ण भविष्यकाळ. तर कुठल्याही पूर्ण झालेल्या वाक्यामध्ये हे वापरल्या जातं. आता प्रेझेंट पार्टिसिपल कधी वापरतात? क्रियापदाचे चालू पूर्ण रूप, असा काळ ज्याच्यामध्ये क्रिया थोड्या वेळापूर्वी सुरू झाली, काही दिवसांपूर्वी सुरू झाली आणि अजूनही सुरूच आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भविष्यकाळ. इथे काय वापरल्या जातं? हे रूप वापरल्या जातं. मग आहे इन्फिनिटिव्ह आणि जिरंड. हे काय आहे? क्रियापदाचे वेगवेगळे रूप आहे. आता मी तुम्हाला सांगतो, समजा आपण काय करूया, एक क्रियापद घेऊया या ठिकाणी राईट. राईट हा क्रियापद मी घेतलाय. आता राईटचा पहिलं रूप जे आहे, पहिलं रूप म्हणजे कुठलं? प्रेझेंट फॉर्म. कुठलं? प्रेझेंट फॉर्म. मग इथे घेतो मी, समजा याचं राईट हे झालं पहिलं रूप. दुसरं रूप काय येईल याचं? हे झालं पहिलं रूप, ठीक आहे, राईट. दुसरं रूप काय येईल याचं? रोट. रोट. तिसरं रूप काय येईल? रिटन. आणि चौथं जे रूप आहे ते काय येईल मग? रायटिंग. ING लागलं इथे. पाचवं जे रूप असेल याचं, पाचवं, त्याला काय म्हटलं जातं? इन्फिनिटिव्ह. काय म्हटलं जाईल? इन्फिनिटिव्ह. आणि सहावं जे आहे त्याला काय म्हटलं जातं? जिरंड. काय म्हटलं जातं? जिरंड असं म्हटल्या जातं. हे काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे राईट, रोट, रिटन, रायटिंग, इन्फिनिटिव्ह जे आहे इथे इन्फिनिटिव्ह फॉर्म जे आहे ते कसं येईल? टू राईट. म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाआधी टू लावलं, ठीक आहे. पहिलं रूप आहे राईट, दुसरं रूप जे आहे ते आहे रोट, आणि तिसरं रूप आहे, परत लिहितो मित्रांनो, हे ओढल्या गेलं, ठीक आहे. एक मिनिट, याला मी थोडं स्मॉल करतो इरेजरला. चला, आता एकदा परत तुम्हाला इथे सिक्वेन्स वाईज दाखवतो. राईट आहे, ठीक आहे. त्याचा राईटचं पहिलं रूप काय असेल? राईट. दुसरं काय असेल? रोट. तिसरं काय असेल? रिटन. चौथं रायटिंग. चौथं रूप म्हणजे कुठलं? चालू प्रेझेंट, म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, ठीक आहे. नंतर पाचवं जे आहे ते काय? क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं राईट, आणि त्याच्या आधी काय लावायचं? टू लावायचं, टू राईट. आणि नंतर काय येतं? रायटिंग, ठीक आहे. हे काय झालं? जिरंड फॉर्म झालं, बरोबर आहे. हे झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हे झाले क्रियापदाचे 6 रूप. अच्छा, तुम्ही दुसरा एखादा क्रियापद सांगा मला. टेल घ्यायचा. टेल. टेल म्हणजे सांगणे. बर, टेलचा पहिला फॉर्म टेल. दुसरा काय येईल? टोल्ड. तिसरा पण काय येईल? टोल्ड. नंतर चौथा काय येतो? टेलिंग. इथे काय येतं? टू टेल. आणि इथे परत काय येतं? टेलिंग. काय येतं? टेलिंग. असे काय येतात? वेगवेगळे फॉर्म्स या ठिकाणी येतात. काय येतात? वेगवेगळे फॉर्म्स असतात. टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग, टू टेल, टेलिंग. हे झाले याचे वेगवेगळे फॉर्म. अजून एखादा क्रियापद सांगा मला. सांगा एखादा क्रियापद पटकन. हा, मँगो हे क्रियापद थोडी आहे, तर नाऊन आहे ना, एका फळाचं नाव आहे. क्रियापद कृती दाखवणारा शब्द सांगा.
चालणे, धावणे, रडणे, पळणे, आहे की नाही, असतात ना क्रियापद. मग आपण घेऊ रन. रन, ठीक आहे, रन. पहिलं रूप काय असेल? रन. दुसरं काय असेल? रॅन. तिसरं परत काय? रन. ठीक आहे. चौथं काय असेल? रनिंग. पाचवं टू रन. आणि सहावं परत काय असेल? रनिंग. ठीक आहे. आता परत एक क्रियापद घेऊ आपण, वॉक. वॉक, WALK, वॉक. अच्छा, पहिलं रूप काय असेल? वॉक. दुसरं काय असेल? वॉक्ड. तिसरं पण रूप काय असेल? वॉक्ड. चौथं रूप काय असेल? पहिलं रूप आहे वॉक, दुसरं रूप वॉक्ड, तिसरं रूप पण काय असेल? वॉक्ड, चौथं वॉकिंग, नंतर काय असेल? टू वॉक, आणि नंतर वॉकिंग. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जिरंड आलं की शेवटी काय लागलं पाहिजे? ING लागलं पाहिजे. आणि चौथं रूप जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल, त्याला पण काय लागलं पाहिजे? INGच लागलं पाहिजे. काय लागलं पाहिजे? ING तिथे लागलं पाहिजे. येते का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे क्रियापदाच्या चौथ्या रूपाला पण काय लागलं पाहिजे? ING. आणि शेवटच्या रूपाला पण काय लागलं पाहिजे? ING लागलं पाहिजे. येते का लक्षामध्ये? कळ इथपर्यंत? दॅट यू नीड टू अंडरस्टँड. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वॉक, वॉक, वॉक्ड, वॉक्ड, वॉकिंग, टू वॉक आणि वॉकिंग. हे काय करायचंय? लक्षात तुम्हाला ठेवायचंय. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? हे क्रियापदाचे काय असतात? वेगवेगळे रूप असतात. आता मित्रांनो, तुम्ही काही क्रियापदाच्या बाबतीत एक गोष्ट बघा. हा, व्हेरी गुड. सांगणारच होतो तुम्हाला. गुड क्वेश्चन. आय एम हॅपी की तुम्ही तो प्रश्न विचारला. सांगतो. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? पहा, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला थोडस एक विचित्रपणा जाणवेल इथे, की पहिला जो आपल्याकडे क्रियापद आहे राईट, याच्या दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला आपण ईडी हा प्रत्यय वापरलाय का रे मित्रांनो? ईडी दिसतो का इथे? नाही. पण इथे पहा बरं, वॉक मध्ये, इथे वॉक मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय वापरलंय? ईडी वापरलंय. हे ईडी गव्हर्नमेंट जे वापरतं ते ईडी आहे का? इलेक्शन डायरेक्टोरेट आहे की नाही? ईडी म्हणजे पैशाचा घोपला केलाय. मनोज सरांना मिळाले 100 कोटी. 100 कोटीचा घापला केला. मग माझ्या मागे कोण लागेल? ईडी लागेल. तपास करेल ना. इलेक्शन डिरेक्टरेट, प्रवर्शन निदेशनालय असा त्याचा अर्थ. याच्यामध्ये IAS, IPS आणि IRS असणारी लोक काम करतात ईडी मध्ये. ठीक आहे. पुढे तुम्ही कधी भविष्यात IAS झालात, IPS झालात, किंवा तुम्ही IRS झालात कस्टम आणि सेंट्रल एक्साइज मध्ये, तर तुम्ही ईडी मध्ये काम करू शकता. ठीक आहे. मग आता पहा, काही क्रियापद असे आहेत की ज्यांच्या दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला काय लागतं? ईडी लागतं. आणि काही क्रियापद असे आहेत की ज्यांच्या दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागत नाही. तिथे ईडी लागतोय का? नाही. ठीक आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या आधारावरूनच, म्हणजे एखाद्या क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला, म्हणजे पास्ट फॉर्मला आणि पास्ट पार्टिसिपलला ईडी लागतो की नाही, या आधारावरून क्रियापदाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. किती? 2. त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ वर्ब. टाइप्स ऑफ वर्ब. ओके. आता पहिलं जे वर्ब आहे त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब. काय म्हणतात? रेग्युलर वर्ब, VRB वर्ब. आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं इरेग्युलर वर्ब. काय म्हटलं जातं? इरेग्युलर वर्ब. पहिला आहे रेग्युलर वर्ब, दुसरं काय आहे? इरेग्युलर वर्ब. आता रेग्युलर वर्ब कशाला म्हटलं जातं? ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागतो? ईडी सफिक्स लागतो, त्याला म्हणतात रेग्युलर. आता इरेग्युलर म्हणजे काय? मग ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागत नाही. समजा आता उदाहरण देतो मी तुम्हाला, की इथे काय आहे? दुसरं रूप आणि तिसरं रूप, त्यांना आपण काय लावतो? ईडी हा सफिक्स लावतो. काय लावतो? ईडी हा सफिक्स लावतो. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? रेग्युलर वर्ब. आता जसं मी तुम्हाला उदाहरणा दाखल देतो, इथे घेऊ आपण टॉक. अच्छा, टॉक हे पहिलं रूप आहे. ठीक आहे. टॉकचं दुसरं रूप काय येतं? टॉक्ड. आणि तिसरं रूप पण काय येतं? टॉक्ड. बरोबर आहे.
तसंच आपण उदाहरण घेऊया एक वॉक. वॉकचं दुसरं रूप काय येतं? वॉक्ड. आणि तिसरं रूप पण काय येतं? वॉक्ड येतं. ठीक आहे. नंतर पहा, एखादं क्रियापद सांगा तुम्ही ज्याला ईडी लागतं ते. आपण घेऊ शेप. शेप म्हणजे आकार. दुसरं रूप याचं काय येतं? शेप्ड, नॉट शेप्ड. नाही तर बरेचसे लोकांना शेप्ड, टॉक्ड, वॉक्ड, मेक्ड असं करायचं नाही. जरी ते ईडी असेल तरी त्याचा उच्चार ट म्हणून होतो. उच्चार कसा होतो? टी म्हणून होतो, ट म्हणून होतो, लंगडा टी. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. टॉक्ड, टॉक्ड, वॉक्ड, वॉक्ड, शेप्ड. हे झाले रेग्युलर व्हर्ब. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला काय लागलेला आहे? ईडी लागलेला आहे. काय लागलेला आहे? ईडी. म्हणजे ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागलेला असेल त्याला आपण काय म्हणतो? रेग्युलर व्हर्ब. आणि इरेग्युलर व्हर्ब म्हणजे काय? ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागत नाही त्याला म्हणतो आपण इरेग्युलर व्हर्ब असं म्हणतो. ठीक आहे. मग इरेग्युलर मध्ये काय येईल बरं? समजा आपण घेऊया इथे राईज म्हणजे उगवणे. ठीक आहे. मग राईजचा दुसरा फॉर्म काय आहे? रोज. आणि तिसरा आहे रायझन. ईडी दिसतंय का इथे? दिसतंय का मित्रांनो? नाही. तसं आपण घेऊया टीच. अच्छा, टीचचा दुसरा फॉर्म काय आहे? टॉट. आणि परत इथे तिसरा फॉर्म काय आहे? टॉट. टीच, टॉट. बरोबर आहे. अजून एखादं सांगा तुम्ही. जसं आपण घेऊ नो म्हणजे माहिती असणे. नोचा सेकंड फॉर्म काय आहे? न्यू. आणि थर्ड फॉर्म काय आहे? नोन. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण काय घेऊ शकतो? समजा फ्लाय. अच्छा, फ्लायचा सेकंड फॉर्म फ्ल्यू. आणि थर्ड फॉर्म काय आहे? फ्लोन. काय आहे? फ्लोन. ओके. पहिला आहे राईज, रोज, रायझन. टीच, टॉट. नो, न्यू, नोन, KNEW. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. अच्छा, इथे लागलाय का कुठे ईडी? नाही. म्हणजे ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला म्हणजे पास्ट फॉर्मला आणि पास्ट पार्टिसिपलला ईडी लागतो तो काय असेल? रेग्युलर. आणि ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी प्रत्यय लागत नाही त्याला आपण काय म्हणतो? इरेग्युलर व्हर्ब. काय म्हणतो आपण त्याला? इरेग्युलर व्हर्ब असं म्हणतो. आलं का लक्षामध्ये? कळतं इथपर्यंत तुम्हाला? एनी प्रॉब्लेम, एनी डिफिकल्टी? हे इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रेग्युलर आणि इरेग्युलर समजला का? व्हेरी गुड. आता आपल्या मित्रांनी जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे. आता पहा, मी तुम्हाला क्रियापदाचं 6वं रूप सांगितलं होतं जिरंड. आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल की सर क्रियापदाचं 4थ्या रूपाला पण ING लागतं, 6व्या रूपाला पण काय लागतं? ING लागतं. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, रचनेमध्ये काही बदल आहे? इज देअर अ डिफरन्स बिटवीन देअर स्ट्रक्चर? प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब दॅट इज V4 अँड जिरंड फॉर्म ऑफ द व्हर्ब दॅट इज V6 आर इक्वल. दोघांचं रूप सारखंच आहे. मग तुम्ही 4थं वापरलं काय आणि 6वं वापरलं काय? कोई पहाड तुटने वाला आहे क्या? काही फरक पडतोय का इथे? नाही. मग आता मित्राचा प्रश्न होता की सर जिरंड कसं ओळखायचं? आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जिरंड हा जरी क्रियापद असेल, जरी हा काय असेल? वर्ब फॉर्म असेल. जिरंड हा काय असेल? जरी वर्ब फॉर्म असेल पण वाक्यामध्ये तो वर्ब म्हणून वापरला जातो का? नाही. वाक्यामध्ये तो वर्ब म्हणून वापरला जात नाही. वाक्यामध्ये तो नाउन म्हणून वापरला जातो, वाक्याचा कर्ता म्हणून वापरला जातो. म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे, जिरंड हा जरी काय असेल? क्रियापदाचं रूप असेल पण वाक्यामध्ये त्याचा वापर हा क्रियापद म्हणून केला जात नाही, तर वाक्यामध्ये त्याचा वापर कर्ता म्हणून केला जातो. आणि जर क्रियापदाचं ING रूप हे वाक्याच्या सुरुवातीला आलं तर समजायचं की ते कुठला आहे? जिरंड फॉर्म आहे. कुठला आहे? जिरंड फॉर्म आहे. म्हणजे आता मी तुम्हाला या ठिकाणी काय देतो? एक उदाहरण देतो. उदाहरण घेऊ आपण. जसं की स्विमिंग इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज. काय घेतलं आपण? स्विमिंग इज वन ऑफ दी बेस्ट एक्सरसाइज. आता मित्रांनो लक्ष द्या, इथे स्विमिंग हे मी कुठे वापरलंय? वाक्याच्या सुरुवातीला वापरलंय. मग हे क्रियापद आहे का वाक्यामध्ये? नाही. हे काय आहे? जिरंड आहे. हे वाक्यामध्ये काय वापरलंय? जिरंड. पण हा जिरंड वाक्याचा कर्ता म्हणून वापरलाय. कसा वापरलाय? वाक्याचा सब्जेक्ट म्हणून वापरलाय, कर्ता म्हणून. या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद मेन व्हर्ब जो आहे
तो कोण आहे? इज आहे. काय आहे? इज आहे. हे लक्षात ठेवायचं. दुसरं उदाहरण देतो मी. प्लेइंग क्रिकेट इज फन. प्लेइंग क्रिकेट इज फन. क्रिकेट खेळणं हे मजेशीर आहे. प्लेइंग काय आहे मित्रांनो? प्लेइंग हा इथे व्हर्ब आहे का? नाही. हा जरीही व्हर्बचा फॉर्म असेल, ऑल्दो इट इज अ फॉर्म ऑफ द व्हर्ब, बट इट इज नॉट युज्ड ॲज अ व्हर्ब इन द सेंटेन्स. हा वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापरण्यात आलेला नाही, तर हा वाक्यामध्ये काय म्हणून वापरण्यात आलेला आहे? जिरंड आहे. पण वाक्यामध्ये याचा उपयोग कसा म्हणून झालाय? सब्जेक्ट म्हणून, वाक्याचा कर्ता म्हणून. कसा झालेला आहे? सब्जेक्ट म्हणून झालेला आहे, वाक्याचा कर्ता म्हणून झालेला आहे. आलं का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? हे काय करायचंय? लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपण घेतलंय. चला, हे घेतलं जिरंड. जिरंड लक्षात आलं का? जिरंड जरी हा क्रियापदाचं रूप असेल, पण वाक्यामध्ये तो क्रियापद म्हणून वापरला जात नाही. तो काय केला जातो? वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरला जातो, वाक्याचा नाउन म्हणून तो वापरला जातो. हे लक्षात ठेवायचंय. गॉट इट? अंडरस्टूड? समजलं इथपर्यंत? ठीक आहे, हे पाहिलं आपण जिरंड बद्दल. ठीक आहे, क्रियापद लक्षात आलं का तुम्हाला? आणि काळ बदलला की क्रियापद, तर क्रियापदाचं रूप जे आहे ते बदलतं. ठीक आहे, ठीक आहे. आता हे लिहून घ्या एवढं आणि मला सांगा झालं की. पटापट लिहा, व्यवस्थित लिहा पण. हे बस 1-2 लेक्चरच लिहायचंय, बाकी मग तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील सगळ्या. हे बेसिक आहे ना, तुम्हाला माहित असावं, तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे म्हणून आपण लिहून घेतोय. Let me know when you have done with the slide. म्हणजे मी चेंज करतो.
हे लिहून घ्या.
ये वाला लिख लो एक बार, ये इम्पोर्टेंट है। यहाँ पे एक नोट यहाँ पे लिख लेना है आपको, although gerund is a form of the verb, but it is used as a subject or noun in a sentence. म्हणजे जिरंड हा जरी क्रियापदाचं रूप असेल तरी तो वाक्यामध्ये मात्र कर्ता म्हणून किंवा वाक्यातला नाम म्हणूनच त्याचा वापर केला जातो, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं। सब्जेक्ट किंवा ऑर, डन। ओके, हे पाहिलं आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन, ठीक आहे। आता आपण बघूया ऑब्जेक्ट काय असतं ते, ठीक आहे। ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ऑब्जेक्ट म्हणजे काय, वाक्याचा कर्म ज्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट। आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, पहा सब्जेक्टचं काय काम आहे, वाक्यामध्ये क्रिया करणे, सब्जेक्ट इज ॲन ॲक्शन डुईंग वर्ड। क्रियापदाचं काय काम आहे, वाक्यामध्ये कोणती कृती होते आहे ते दाखवणे, ॲक्शन शोईंग वर्ड। तसंच आता आपल्याकडे जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचं काय काम असेल की सब्जेक्टद्वारे जी ॲक्शन केल्या गेलेली आहे ती रिसीव्ह करणे। समजा आय ईट, मी खातो, पण काय, आय ईट अ मँगो, मी आंबा खातो। मग इथे आय ईट अ मँगो, अ मँगो हे काय आहे, वाक्याचं क्रियापद आहे, काय आहे वाक्याचं, सॉरी कर्म आहे, कर्म। तर ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, तर ऑब्जेक्टला म्हणतात ॲक्शन रिसिव्हिंग वर्ड। काय म्हणतात त्याला, ॲक्शन रिसिव्हिंग वर्ड, म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्यावरती कृती केल्या जाते त्याला कर्म असे म्हणतात। वाक्यात ज्यावरती त्याला म्हणतात ॲक्शन रिसिव्हिंग वर्ड। वाक्यामध्ये ज्याच्यावर कृती केल्या जाते त्याला कर्म म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो आपण, कर्म। समजा आता हे एक वाक्य देतो मी तुम्हाला परत, आय ईट अ मँगो, आय
ईट अ मँगो. इजीचा अर्थ होतो फॉर एक्झाम्पल. कधीही लक्षात घ्या, याचं इजी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ. ठीक आहे. आय ईट अ मँगो. आय हा काय आहे वाक्याचा सब्जेक्ट आहे, ईट हा काय आहे मेन वर्ब, आणि मँगो हा काय आहे वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. खाण्याची क्रिया कशावर होत आहे, मँगो वरती होत आहे. आणि मँगो काय आहे, कर्म आहे ना, म्हणजे खाण्याची जी क्रिया आहे ती कशावरती होते आहे, मँगो वरती होत आहे. आय हा खाण्याची क्रिया कोणावर करतोय, मँगोवर करतोय. मग मँगो हा काय झाला, काय झाला, ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, वाक्यामध्ये ज्याच्यावरती कृती होते त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट असं म्हणतो. हे काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो आय ईट अ मँगो. आय इज द सब्जेक्ट, ईट हा मेन वर्ब आहे, आणि अ मँगो काय, मँगो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आलं का लक्षामध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो मँगो हा आहे वाक्याचा ऑब्जेक्ट. काय आहे, ऑब्जेक्ट आहे. गॉट इट, अंडरस्टूड. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यावरती कृती केल्या जाते तो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कळलं इथपर्यंत. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, मला एखादं इंग्रजीतलं वाक्य लिहायचं आहे किंवा बोलायचं आहे, तर त्यासाठी कर्म असलाच पाहिजे का. इज इट नेसेसरी टू हॅव अन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स फॉर अ सेंटेन्स टू बी अ कम्प्लीट सेंटेन्स. एखादं इंग्रजी वाक्य पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये ऑब्जेक्ट असलाच पाहिजे असा काही नियम आहे का, तर असा काहीही नियम नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो आता इथे. फॉर एक्झाम्पल, आय फ्लाय, मी उडतो, वाक्य पूर्ण झालं. म्हणजे आय हा काय आहे इथे, सब्जेक्ट आहे, फ्लाय हा काय आहे, वर्ब आहे. म्हणजे वाक्यामध्ये फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असला तरीही वाक्य पूर्ण वाक्य होऊ शकतं, ऑब्जेक्टची काहीही गरज नाही. पण दुसरं वाक्य देतो, आय फ्लाय इन दी एअर. आय फ्लाय इन दी एअर. आता इथे पहा, आय काय आहे वाक्याचा सब्जेक्ट, फ्लाय हा वाक्याचा वर्ब आहे, आणि इन द एअर म्हणजे एअर हे काय आहे वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कर्म वाक्यामध्ये असला काय आणि नसला काय काहीही फरक पडत नाही. कर्माशिवाय सुद्धा वाक्य काय होऊ शकतं, पूर्ण होऊ शकतं. मग एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके. फॉर अ कम्प्लीट सेंटेन्स, for a complete sentence you need subject and verb. subject आणि verb तिथे पाहिजे. ओके. object is not necessarily needed. object is not necessarily नीडेड. म्हणजे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असला काय आणि नसला काय विशेष काहीही फरक पडत नाही. आलं का लक्षामध्ये, करा आता नोट हे पटकन.
आय फ्लाय इन द एअर. आय सब्जेक्ट, फ्लाय वर्ब, एअर ऑब्जेक्ट. गॉट इट? ओके. आता एक दोन उदाहरण म्हणून देतो तुम्हाला तुमच्या समजण्यासाठी म्हणून. ठीक आहे. आता आपण एक उदाहरण घेऊ. वाक्य घेऊ आपण बर्ड्स फ्लाय. अच्छा, या वाक्यामध्ये बर्ड्स काय आहे? सब्जेक्ट आहे वाक्याचा, बरोबर आहे. आणि इथे फ्लाय काय आहे? वाक्याचा वर्ब आहे, बरोबर आहे की नाही? मग हे वाक्य कंप्लीट आहे का? पूर्ण वाक्य आहे का? आहे. म्हणजे इथे ऑब्जेक्ट असला काय नसला काय, करता क्रियापद असला तर वाक्य पूर्ण होतं. आता हे झालं. एक दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला या ठिकाणी. द बेबी क्राईड. आता इथे बेबी म्हणजे कोणतं बेबी? आपण म्हणतो ते बेबी का? मैत्रिणीला लोक लाडाने बेबी म्हणतात, माहिती आहे ना तुम्हाला? त्यांना मैत्रीण असेल त्यांना माहिती आहे. गर्लफ्रेंड असणारी लोक आहे की नाही? फोनवर भांडता भांडता सुद्धा काय म्हणतात, अरे बेबी मी काय सांगतोय तुला कळत नाही का? आहे की नाही? संध्याकाळच्या वेळी जेड ब्रिजला तिकडे गेलात की तुम्हाला बेबी म्हणणारी लोक भरपूर मिळतात. ठीक आहे. तर बेबी म्हणजे लहान बाळ, तो मुलगा किंवा मुलगी असू शकतो. आता पहा, या ठिकाणी वाक्यामध्ये बेबी काय आहे? सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि हा क्राईड काय आहे? वाक्याचा वर्ब आहे, बरोबर आहे. आता तिसरं उदाहरण देतो मी. तिसरं उदाहरण देतो तुम्हाला. माय फ्रेंड enjoyed the party. My friend enjoyed the party. आता या वाक्यामध्ये मला सांगा, माय फ्रेंड काय आहे? वाक्याचा सब्जेक्ट. एन्जॉयड काय आहे? वाक्याचा वर्ब. आणि पार्टी काय आहे? वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. माय फ्रेंड एन्जॉयड, माझ्या मित्राने आनंद घेतला. पण कशाचा? पण आनंद कशाचा घेतला? माय फ्रेंड एन्जॉयड, पण कशाचा? माय फ्रेंड एन्जॉयड द पार्टी, माझ्या मित्राने पार्टीचा काय घेतला? आनंद घेतला. म्हणजे या वाक्यामध्ये काय आहे? ऑब्जेक्ट आपण वापरलेलं आहे. हे काय करायचंय? लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं की ऑलमोस्ट ऑल सेंटेन्सेस इन इंग्लिश कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ वर्ब अँड ऑब्जेक्ट मे नॉट बी फॉलोड इन अ सेंटेन्स. म्हणजे कुठल्याही वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असला पाहिजे. कर्म असला आणि नसला तरी काही विशेष फरक पडत नाही. आला का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? ठीक आहे. ठीक आहे. हे नोट करून घ्या एवढं. कम ऑन, 3 सेंटेन्सेस नोट करा. गॉट इट? झालं? ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो. म्हणजे एक एक्सरसाइज घेऊया आपण. आता मी काही वाक्य लिहितो. त्या वाक्यामधले तुम्हाला काय करायचे? माझ्या सोबत वाक्य लिहा. त्यातलं तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद ओळखायचंय वाक्यामधलं. ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब ओळखायचंय. आता समजा मी एक उदाहरण घेतो या ठिकाणी. द पॉलिटिशियन supported new taxes.
ठीक आहे. आता या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट कुठला आहे सांगा बरं मला, कुठला सब्जेक्ट असेल? द पॉलिटिशियन सपोर्टेड न्यू टॅक्सेस. व्हॉट इज द सब्जेक्ट इन दिस गिवन सेंटेन्स? व्हेरी गुड. पॉलिटिशियन हे काय आहे वाक्याचा सब्जेक्ट आहे. सपोर्टेड हे काय आहे? हे काय आहे वाक्याचा व्हर्ब आहे. बरोबर आहे. आणि इथे काय आहे? टॅक्सेस काय आहे? टॅक्सेस वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे की नाही? त्यांनी राजकारणी लोकांनी कशाला समर्थन दिलं? नवीन कर धोरणाला, टॅक्स धोरणाला. ठीक आहे. दुसरं वाक्य घेऊया आपण या आता. द मेकॅनिक रिपेअर्ड द इंजिन. द मेकॅनिक रिपेअर्ड द इंजिन. ठीक आहे. या वाक्यामध्ये ओळखा काय काय असेल ते. दोज बॉक्सेस कंटेन old photographs. ठीक आहे. चौथं वाक्य देतो मी तुम्हाला. द टीचर कॅन्सल्ड टेस्ट. All birds have feathers. ओके. आता मला सांगा दुसरं वाक्य. द मेकॅनिक रिपेअर्ड द इंजिन. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? व्हेरी गुड. मेकॅनिक हे वाक्याचा सब्जेक्ट आहे. व्हर्ब रिपेअर्ड हे व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे? इंजिन. म्हणजे मेकॅनिकली कशाला? मेकॅनिकली रिपेअर केलं, पण कशाला? इंजिनला. व्हेरी गुड. दोज बॉक्सेस कंटेन ओल्ड फोटोग्राफ्स. पुन्हा आता इथे काय आहे? सब्जेक्ट काय आहे? बॉक्सेस. बरोबर आहे, कारण बॉक्सेस बद्दल बोलतोय आपण. नंतर व्हर्ब कंटेन. व्हेरी गुड. आणि ऑब्जेक्ट काय आहे? फोटोग्राफ्स. ठीक आहे. व्हेरी गुड. नंतर द टीचर कॅन्सल्ड द टेस्ट. सब्जेक्ट काय आहे? टीचर सब्जेक्ट आहे. कॅन्सल्ड व्हर्ब आणि टेस्ट काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हे सांगा बरं. ऑल बर्ड्स हॅव फीदर्स. सगळ्या पक्ष्यांना पंख असतात. या वाक्यामध्ये बर्ड्स सब्जेक्ट आहे, हॅव काय आहे? वर्ब आहे, आणि फीदर्स काय? ऑब्जेक्ट. फीदर्स म्हणजे पंख. पंखाशिवाय पक्षी उडू शकत नाही. अन अर्थक्वेक डिस्ट्रॉइड द विलेज. इथे अर्थक्वेक काय आहे? सब्जेक्ट आहे. डिस्ट्रॉइड वर्ब आणि विलेज काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे भूकंप आला, पण भूकंपाली कोणाला नष्ट केलं? गावाला नष्ट केलं. आला का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? असं तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे पहा, आपण सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट पाहिलंय. बरोबर आहे. ठीक आहे. लिहून घ्या पटकन, हे नोट करून घ्या.
गॉट इट? ओके. आता आपल्याला आपण पाहिलं, आता आपण हेल्पिंग व्हर्ब जे मी तुम्हाला मला होतो ना, सहाय्यकारी क्रियापदे, तर त्यांना म्हणतात ऑक्झिलियरी व्हर्ब. त्यांना दुसरं नाव आहे हेल्पिंग व्हर्ब. लिहा माझ्या सोबत सोबत. तिसरं नाव त्यांना आहे असिस्टिंग व्हर्ब आणि चौथा आहे सपोर्टिंग व्हर्ब. ठीक आहे, असे काय असतात, त्यांना वेगवेगळे नाव असतात. हे काय करायचंय, लक्षात ठेवायचंय तुम्हाला. मग आता हे जे ऑक्झिलियरी व्हर्ब आहे हे 3 प्रकारचे असतात. पहिलं असतं त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब, दुसरं असतं त्याला म्हणतात मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब आणि तिसरं जे आहे त्याला म्हणतात सेमी मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब. ओके, प्रायमरी, मोडल आणि सेमी मोडल. प्रायमरीचे 3 प्रकार असतात, बी, डू आणि हॅव. ओके, आता बी चे कोणकोणते प्रकार आहेत, एम, इज, आर, नंतर येतं वॉज, वर, बी, बिन आणि बीइंग. डू चे डू, डज, डीड आणि हॅव चे हॅव, हॅज आणि हॅड. मोडल कोणकोणते असतात मग, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. ओके, हे असतात कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. हे झाले सेमी, हे झाले मोडल. कोणते झाले हे, मोडल. ओके, आता सेमी मोडल कोणकोणते असतात, इथे असतं हॅड, बेटर, डेअर ब्रॅकेट मध्ये नॉट, त्याच्यानंतर ऑट, टू, नंतर यूज टू, आणि इथे असतं नीड आणि ब्रॅकेट मध्ये नॉट. यांचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. वाक्यामध्ये विनंती करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, धमकी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर होतो. जसे की आय यूज टू प्ले क्रिकेट व्हेन आय वॉज इन कॉलेज. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो, बरोबर आहे. आपण घेऊ शकतो आय माइट गो टू मुंबई टुमॉरो. उद्या कदाचित मी मुंबई जाऊ शकतो, 50% चान्सेस आहे. इट मस्ट रेन टुडे. आज पाऊस व्हायलाच पाहिजे. आय विल गो टू मुंबई टुमॉरो म्हणजे विलचा वापर, कॅनचा वापर, कुडचा वापर हे कसा केला जातो याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. तर याचा युसेज आपल्याला काय करायचंय, वाक्यामध्ये व्यवस्थितरित्या पाहायचं आहे की प्रायमरी मॉडेलचा युसेज कुठे होतो, मॉडेलचा आणि सेमी मॉडेलचा, वन आफ्टर द अदर एक एक आपल्याला याचा युसेज व्यवस्थित आपल्याला पाहायचा आहे. समजलं इथपर्यंत? येतंय, लक्षात येतंय? चला, आज आपण इथे थांबूया. हे बेसिकचा भाग आहे, तुम्हाला सांगितलं. थोडासा बेसिकचा भाग आहे तो उद्या सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण एक एक आपण काळ टेन्स आधी शिकणार आहे. मग टेन्सचा वापर कसा करायचा, मग आर्टिकल्स आहे, मग सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे, असे एक एक टॉपिक आपण रेग्युलर बेसिस वरती आता घेऊया. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? चलो, आज यहाँ पे रुकते. शिकवलेलं कळलं का? काही प्रश्न असेल तर मला तुम्ही उद्या विचारू शकता. इथे थांबूया. उद्या परत बेसिकचा पार्ट कव्हर करू आणि थोडीशी प्रॅक्टिस पण घेऊया क्लासमध्ये. थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाइम. हॅव अ गुड डे अहेड.